नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणीकडे चारचाकी वाहन नाही, परंतु या पडताळणीमध्ये त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती चारचाकी वाहन आहे, कुटुंबामध्ये कोणीतरी ऐकत आहे असं दाखवत असेल तर अशा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणीकडे काही नाही परंतु चारचाकी वाहन दाखवत आहे नावावरती, अशा खूप साऱ्या समस्या लाडक्या बहिणीला झाल्या आहेत. कारण त्या लाडक्या बहिणीकडे काही नसताना तरी पण नावावरती हे आहे ते आहे. यामुळे त्या लाडक्या बहिणी या योजनेतून कायमच अपात्र झाले आहेत. तर अशा वेळी काय करायचं आहे, तर या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्वाची माहिती लाडक्या बहिणींना दिली आहे. ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती काही नसताना सुद्धा चारचाकी वाहन दाखवत आहे, अशा लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. तर ती माहिती काय आहे, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहूया मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय माहिती दिली आहे. अर्ज बाद झालेले नाहीये. खर तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYC ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8 महिन्यांचा कालावधी हा KYC साठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचे निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातलेही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये. तर ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती वाहन नाही परंतु वाहन दाखवत आहे त्यावेळेस तुम्ही महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन
याबद्दल सखोल तुम्ही चौकशी करू शकता. जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे, महिला व बालविकास कार्यालयामध्ये घेऊन जाऊन तिथे जायचं आहे. तिथे अधिकाऱ्याला सांगायचं आहे की माझ्या नावावरती काही नसताना चारचाकी वाहन म्हणा किंवा कोणतेही, जसं की कुटुंबामध्ये कोणी आयकरधारक नाही, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही, तरी पण आम्हाला या योजनेमध्ये चारचाकी वाहन दाखवत आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखवत आहे, त्यामुळे आम्ही अपात्र झालो आहोत असं त्यांना सांगून तुमची पडताळणी ही तुम्ही स्वतः आता करू शकता. महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्व याबद्दल माहिती तिथे द्यायची आहे. आमच्याकडे काही नसताना आम्ही या योजनेतून अपात्र झालो आहोत, आम्हाला कोणताही हप्ता हा येत नाही, याची पडताळणी करा. तर ते तुमची पडताळणी करतील आणि जो काही फॉर्म आहे तुमचा अप्रूव्ह करतील आणि जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.